नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आपल्याला पण माहिती आहे तिथे रस्ता नव्हता, 3-2 वन विभागाचा होता. ही कमिटी आल्यावरती ठाण्याला जाऊन अनिल भाऊंना आम्ही फोन करून ज्यावेळेस सांगितलं ठाण्यावरून आणि आमच्या माध्यमातून साहेब आम्ही त्या वाडीला 70 वर्षानंतर रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत गाडी गेल्या वर्षी आम्ही पोहोचवली, तेव्हा सर्व सदस्य हे झाले. आम्ही तिथे आमच्यामध्ये फक्त साहेब एक विनंती आहे की आता आमच्याकडून जेवढे शक्य होते तेवढे आम्ही केले. आता आपल्याकडे आम्ही विनंती करतो की आपण तिथं हे करावं. त्यानंतर ठक्कर बापा योजनेअंतर्गत चिंचवाडी येथे मंगल कार्यालयाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यानंतर सर आमच्याकडे 5 अंगणवाडी आणि 2 मिनी अंगणवाडी आहेत. सर्व अंगणवाड्यांना लाईट फिटिंग आणि सर्व अंगणवाडी स्टेशनरी टेबल खुर्च्या देण्याचं काम ग्रामपंचायतने 15 विभागाच्या माध्यमातून केलं आहे. त्यानंतर आमच्याकडे सर 5 जिल्हा परिषद शाळा आहेत आणि 5 जिल्हा परिषद शाळेला साहेब ज्यावेळेस कमिटी आली त्याच्या अगोदर लाईट मीटर काढून नेले होते आणि फिटिंग नव्हती. तर या सर्वप्रथम काम केलं की उन्हामध्ये आपण आपल्या घरामध्ये फॅन लावतो, तर आपल्या मुलांना का फॅन नको, म्हणून सर्व अंगणवाड्या शाळांना आम्ही लाईट फिटिंग करून 15 विभागाच्या माध्यमातून आणि सर्व शाळेंचे लाईट बिल ग्रामपंचायत स्वतः आजपर्यंत भरत आहे. त्यामुळे सर्व 5च्या 5 शाळांची आमची लाईट आजपर्यंतही चालू आहे. त्यानंतर सर सर्व जिल्हा परिषद शाळांना मुलांना शैक्षणिक साहित्य लागतं, सस्पेन्शन पासून तर जे काही आवश्यक साहित्य आहे, म्हणजे घरच्या माणसांना एकही साहित्य घेण्याची गरज येणार नाही असं आम्ही पूर्ण किट आम्ही 2 वेळा, म्हणजे मागच्या ऑक्टोबरला कमिटी आले त्यावेळेस एकदा दिलं आणि यावर्षी ज्यावेळेस जूनला शाळा सुरू झाली त्यावेळेस आम्ही सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य आम्ही 15 विभागाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीने देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर सर सर्वांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शुद्ध पाणी पुरवठा सुरू व्हावा म्हणून वाडिया फाउंडेशनच्या मदतीने आम्ही सर्व शाळांमध्ये आरोप फाउंडेशन, त्याबद्दल मी वाडिया फाउंडेशनचाही आभार मानत आहे. त्यानंतर साहेब आम्ही 5% अबंध निधीमधून समाज मंदिर थितबी आणि समाज मंदिर साखरवाडीची जी नादुरुस्त समाज मंदिरं होती ती आम्ही दुरुस्त करून ती परत चांगल्या स्थितीत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आमच्या शाळेतल्या सर्व शाळेतल्या सर्व मुलांना पीटीचे ड्रेस, म्हणजे साहेब एकच ड्रेस होता पूर्ण हप्ता 8 दिवस मुलं एकच कपडे, म्हणून आम्ही एक ग्रामपंचायत मार्फत एक पीटीचा ड्रेस दिला. सोमवार मंगळवारी आपण जिल्हा परिषद मार्फत जी साहित्य कपडे दिले आहेत ते मुलं घालतात, बुधवारी आम्ही दिलेले कपडे घालतात ते घेऊन गुरुवार शुक्रवार शनिवार परत जो आपला शाळेचा ड्रेस आहे असं ड्रेस देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यानंतर वाडिया फाउंडेशनच्या मदतीने आपण साखरवाडी येथील नादुरुस्त विहीर होती तिची दुरुस्तीची काम आपण केले आहे. त्यानंतर सावरणे येथील वाडिया फाउंडेशनच्या मदतीने विहीर दुरुस्तीचं आपण काम पूर्ण केलं आहे. वाडिया फाउंडेशन आणि 15% निधी असे 30-60-40च्या माध्यमातून आपण ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर थितबी येथील विहिरीचं आपण दुरुस्तीचं काम केलं आहे. त्यानंतर 5% अबंध निधी जी बंधित निधी आहे आपली पेसा निधी, तेव्हा फांगोळगाव येथील दाऊद सेठ यांच्या घरापासून तर काशीनाथ दरोडे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवण्याचं काम, म्हणजे फांगोळगाव येथील रमेश उगडा यांच्या घरापासून तर विठ्ठल बारा यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवण्याचं काम. त्यानंतर चिंचवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती हे काम आम्ही ग्रामपंचायतने पूर्ण केलं आहे. त्यानंतर साहेब 5% अबंध निधीमधून आमच्याकडे एक जुना स्रोत होता, परंतु त्याचं वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तिथे ते वाहून जायचं नुसतं, आम्ही तिथे एक छोटासा जलकुंभ बसून वन्य प्राण्यांसाठी जे काही पाणी पिण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत केली आहे आम्ही. त्यानंतर सावरणा इथे गटार बांधकामाचं काम आम्ही 15 विभागातून पूर्ण केलं आहे. त्यानंतर साहेब आमच्या इथे वनरक्षक पदासाठी आमची 20 मुलं लेखी परीक्षा पास झाले, परंतु त्यांना ग्राउंडसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी बूट आणि कपड्यांची थोडीशी टंचाई येत होती. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामनिधीच्या माध्यमातून त्यांना बूट आणि कपड्यांची व्यवस्था करून जे ते ग्राउंडच्या मध्ये चांगल्या प्रकारे ते काम करू शकतील. त्यानंतर गेल्या वर्षी जे आमच्या ग्रामपंचायत हातीमध्ये 10वी आणि 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचं सर्वांचा गुणगौरव आणि सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणाचे प्रोत्साहन देण्याचं काम ग्रामपंचायतने केलं आहे. त्यामुळे साहेब
गेल्या वर्षी ग्रामपंचायत सर्व सदस्य म्हणजे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्मानित सदस्यांनी सर्व ग्रामपंचायत सर्व परिसर लोकांसाठी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्या यशस्वीरित्या पार पडून एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतने केला आहे. त्यानंतर मागील वर्षी सर्व जिल्हा परिषद शाळांना संध्याकाळी एक दिवस शाळेसाठी याच्या अंतर्गत सर्वांचं गुणगौरव करण्यासाठी संध्याकाळी कलागुरांचा आणि गॅदरिंगचा कार्यक्रम ग्रामपंचायतनी हे सदस्यांनी त्यांच्या स्वतःच्या याच्यातून केलं. त्यासाठी आम्ही कुठलाही शासकीय निधी वापरला नव्हता. त्यानंतर फांगोळगाव येथील पालो रामा उघड्याच्या घरापासून ते अशोक पालो याच्या घरापर्यंत प्युअर ब्लॉकचं काम आम्ही 15 वित्तायकातून पूर्ण केलं आहे. साखरवाडी येथे प्युअर ब्लॉक बसवण्याचं काम 5% अबंध निधीमधून आम्ही केलं आहे. चिंचवाडी येथेही प्युअर ब्लॉक बसवण्याचं काम आम्ही केलं आहे. सर्व गावांमध्ये स्वच्छतेची सवय लावी आणि जो आपला स्वच्छ भारत मिशनचा जो आपला आहे त्याची प्रत्येक घराला आम्ही वैयक्तिक कचरा कुंड्या वाटप करून त्याचं प्रत्येक घरासाठी आम्ही एक ओल्या कचऱ्यासाठी आणि सुक्या कचऱ्यासाठी आम्ही कचऱ्याचं कुंडीचं वाटप केलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतमधील सर्व तरुण मंडळांना खेळासाठी प्रोत्साहन करण्यासाठी क्रीडा साहित्याचं वाटप आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीतील सर्व शाळेतील मुलांना जसं आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्याचप्रमाणे आम्ही क्रीडा साहित्याचे वाटप केलं आहे की जेणेकरून आमच्या गावातल्या क्रीडासाठी मुलांना प्रोत्साहन मिळेल. ही साहेब आम्ही या कमिटी आल्यापासून आणि 23-24 पर्यंत आम्ही ही कामं पूर्ण केले आहेत. तशीच साहेब आपल्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही कामं आमच्याकडे प्रस्तावित पण आहेत, म्हणजे मंजुरी मिळाली आहे, ती कामं आमच्याकडे सुरू आहेत. त्याचं जे आता उद्घाटन आपण जे अंगणवाडीचं उद्घाटन आहे आपल्याकडे ते केलं आहे. ती कामं कोणती तीही कामं मी आपल्याला साहेब आमच्या इकडे 6 वाडीपाड्या आहेत आणि 6 वाडीपाड्या फांगोळगाव, साखरवाडी, निरगुळपाडा, चिंचपाडा, सावरणा आणि थितबी येथे जलजीवन मिशनचं कामं आमच्याकडं सुरू आहेत, म्हणजे मंजूर आहेत. त्यापैकी काही कामं सुरूही झाली आहेत आणि काही कामं टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर पण करून सुरू झाली नाहीत. त्यानंतर अंगणवाडी केंद्र फांगोळगाव RCC इमारत बांधकाम कार्य जिल्हा नियोजन समिती 2236 अंतर्गत जी मंजूर झाली आहे तिचं वर्क ऑर्डर पण झाले आहे. त्याचं काम थोड्या दिवसात सुरू होईल. त्यानंतर सावरणा येथे विहीर दुरुस्तीचं काम जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार टप्पा 2 अंतर्गत मंजूर आहे. ते जलकुंभ बांधणे जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 अंतर्गत मंजूर आहे. त्यानंतर सावरणा येथे सर्व जलस्रोतांचे पुनर्भरण करून त्याची पाणी पातळी वाढणे हे जलयुक्त शिवार योजना 2 अंतर्गत आपण आपलं काम मंजूर आहे आणि थोड्या दिवसात ते प्रस्तावित. तसंच साहेब जे आमच्या मान्य गटविकास मॅडम आहेत पालवे मॅडम यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावरती आपलं याचं शिवसाहेबांच्या मीटिंगमध्ये जो विषय झाला होता की सर्व शाळांना संरक्षण भिंत घ्यायचं, तर साहेब आम्हाला बाकी शाळांना आमच्याकडे संरक्षण भिंत तर आहे, फक्त आमच्या 2 शाळांना संरक्षण भिंत नव्हती. तर रोजगार हमी योजना आणि 15 वित्त आयोग असं याच्या माध्यमातून आम्ही ते कामही मंजूर केलं आहे. थोड्या दिवसात त्याचं कामही पूर्ण होईल. अशी साहेब आम्ही कामं केली आहेत. आणि साहेब आपण आम्हाला वेळ दिला, हे काम आम्ही केलं आहे. साहेब आम्हाला आता फक्त एक याची हवी आहे साहेब, आमच्याकडे लायब्ररीची थोडी कमी आहे. आमच्या जे स्पर्धा परीक्षेसाठी हवी आहे, तर आपल्याकडून जर मिळाले तर मी आपल्याला असे आपण द्याल असे आम्हाला आशा आहे. आणि साहेब आमचा हा पहिला कार्यक्रम आहे, काही जर त्रुटी राहिल्या असतील तर सर्व ग्रामपंचायतीने मी माफी मागतो आणि माझी प्रस्तावाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद. उदाहरण आपल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सगळे सदस्य, ग्रामसेवक जर चांगला असेल तर गावाचा विकास कसा होतो हे त्यांनी दाखवून दिलंय. आणि त्याची पूर्तता म्हणून 1 वर्ष झाल्याबद्दल हा पूर्ततेचा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या वडिया फाउंडेशनच्या शेट्टी मॅडम, आपल्या तालुक्याचे माजी सभापती दीपकजी पवार, जिल्हा परिषद सदस्य गोविंदजी बाला, जिल्हा परिषद सदस्य नंदाताई उघडा, आपल्या माजी उपसभापती सीमाताई घरत, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत, जॉन्टी बोराडे, पिंटू पठारे, आपल्या गावच्या सरपंच सविता भला, उपसरपंच राजू भला, आमचे सहकारी दाऊदभाई बेग, रमेश उघडा, विठ्ठल भला,
पंढरीनाथ साबळे, सुदाम बला, सोनू पोकळा, माधुरी दरोडा, सरपंच कुटल, आपले कोकणे ग्रामसेवक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आपण मान्यवर, गावातील सर्व माझे ग्रामस्थ आणि तुम्ही सगळ्या ज्या महिला खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलात, त्या जवळजवळ 12 वाजल्यापासून तुम्ही सगळे आलात आणि सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की चांगल्या विचारातून जर गाव चांगला एक विचारात असेल तर गावाची कामं होतात. गावाचा विश्वास तुम्ही जर जिंकला तर मला वाटतं ग्रामपंचायती सुद्धा बिनविरोध होऊ शकतात. याचं उदाहरण तुमच्या गावातून सुरुवात करायला लागेल. खरं